तर काय जबर हे बघा किती मोठे झालेत. थोड्यात एक गुड न्यूज ऐकायला भेटली. काय रे? वाघ आलेला आहे इकडे. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही आज चाललो आहे सगळी गँग फिरायला म्हणजे जंगल सफारी आमची आहे थोडीशी. म्हणजे जे आळू बोलतात नाही का, आळू वगैरे ते सगळे खायचा प्लॅन आहे. तर तिकडे जायचं आहे डोंगराला, ते तिकडे त्या साईडला ते दिसतंय ना, त्या साईडला जायचं आहे. आणि तिकडेच मिळतं ते आळू, आंबे आणि अजून परत काय रे, अजून दहीगडी म्हणजे ती भाजी आहे दहीगडी, ते बघायचं आहे. आणि सोबत बरीच कंपनी आहे. तिकडं तुम्ही बघता, तिकडे कपिल आहे, इकडं कुणाल. तुझं नाव काय रे? लाव परत, तुझं नाव काय? तेजस. आणि तुझं नाव? निखिल. आणि ते आहे, ती सगळी आपली चिल्लर गँग आहे. आणि मस्त सगळे जायचं आहे आता तिकडं डोंगरावर चढायचं आहे. आणि मित्रांनो पाऊस झाला आता, म्हणजे 4-5 दिवस झाले बराच पाऊस चालू आहे इकडं आमच्या गावाकडं. आणि हे बघा सगळं इकडं एकदम चिखल झालाय. आणि वाट वगैरे काही नाही, हे जशी जागा भेटेल तशी जाऊ राहिले सगळे. आणि हे बघा इकडे एरिया कसा भारी वाटतो ना, एकदम झकास. आळवा पिकत आहे का नाही? तुम्ही गेलतच खायला कधी? तुम्हाला माहित आहे रे? तुम्ही गेला हवस ना? हा, नाही गेलस? बैलबुडीत पिकत आहे? नाही पिकत. तर मित्रांनो इथे ना करवंद दिसलेत. हे बघा मस्त आहेत, म्हणजे कच्चे पण आहेत आणि पिके पण आहेत. हे बघता तुम्ही, कच्चे आहेत, मस्त आहेत का नाही? आहेत ना. इकडे पिकेला आहेत. तर मित्रांनो आता थोडासा आपला झालाय, म्हणजे चढा सुरू झालाय, चढण डोंगराची. मग अशीपर्यंत सगळं प्लेन होतं, आता जरा चढण वगैरे सुरू झालंय. हे तुम्ही इकडे बघू शकताय. हिंडायला जातोय. आणि मित्रांनो तुम्ही हा रस्ता बघताय कसा आहे, पुरा डोंगर चढायचा आहे. आपण तरी जवळपास बराच चढलो. ते बघा तिथं घर आहे, हे सफेद पत्रा दिसतो ना, ते घर. आणि तिथून इथंपर्यंत आता आलोय. अजून जायचं आहे बराच. मला तर सवय बी नाही, बरेच दिवस झाला असं फिरलो वगैरे नाही ना, त्याच्यामुळं ते लहान पोरं पटापट गेले, त्यांना कसं सवय आहे. बघा वाट बघा कशी आहे. तर मित्रांनो आता इथं आम्ही थोडा, म्हणजे आता भरपूर चालून आलो. डोंगर बराच चढलाय, म्हणजे निम्मा डोंगर तर जवळपास झालेला आहे. म्हटलं थोडासा म्हटलं आराम करू. भरपूर दमवलाय, मला तर सवय नाही, बेकार हालत झाले. पहिला मी डायरेक्ट जायचो, म्हणजे आम्ही जायचो ना मित्र सगळे डायरेक्ट वरती जायचो. आता नाही चढले जातो, म्हणजे सवय नाही इकडे एवढी. जंगलात जवळपास बराच कमी वेळेस येतो, कारण सुट्ट्या लागल्या तरी 5 ते 6 दिवस. म्हणजे ऑफिसमधून सुट्ट्या भेटल्या तर 5-6 दिवस. ह्या वेळेसच मला 13 दिवस सुट्ट्या भेटलेल्या आहेत एकदम. ते याच्या आधी कधी एवढ्या भेटल्या नाही. आणि इथं आम्ही बसलो तर एक गुड न्यूज ऐकायला भेटली. काय रे? वाघ आलेला आहे इकडे. वाघीण आहे, पिलं वगैरे आहे त्याची, तर म्हणून शेतात जास्त लोक पण येत नाही संध्याकाळच्या टायमाला. आणि आता जवळपास वाजलेत ना 4 वाजलेले आहेत, 4-4:30 वाजलेले आहेत. आम्ही घरातूनच उशिरा निघालो, कारण कसं प्लॅन आमचा नव्हता काय. आम्ही अचानक प्लॅन केला की चला आज सगळे आहेत ना पोरं तर मस्त म्हटलं जाऊया. आळवं भेटतात, करवंद भेटतात आणि भाज्या वगैरे भेटतात ना रानटी, त्या म्हटलं बघूया. मग जेवढं भेटेल तेवढं, कारण आता पावसाला भरपूर सुरुवात झालेली आहे. आणि थोडं प्रमाण का होईना पण भेटतात भाजीपाला. तर मग म्हटलं बघूया. आणि आता आलो इकडं. तुम्ही कधी आले होते की नाही इकडं? तुम्ही येईल का? नाही आले? नाही या इकडं? तू येतोस ना लव? मग का नाही सांगतोस? तुम्ही नाही या, येता हा ना? मग तरी पाय खोटं बोलत आहे. हा, बाकीचं पहिल्यांदा आले. हां, बाकीचं पहिल्यांदा आले, चिल्लर गँग पहिल्यांदा आले. तर चला, मच्छरांनी लय त्रास दिलाय, आता जाऊया वरती आपण. तर मित्रांनो इकडे भाजी भेटलं एक पहिली. काय दहीगड सांगत आहे ना? हां दहीगड दाखव ना कशी राहते. हां आता बघा
इकडं पण एक खोडला आहे लवणी आणि इकडे भरपूर आहेत वेल आहेत देहगडीचे. हळूहळू एक भेटायला सुरुवात होईल. इकडे आहे मित्रांनो. तर मित्रांनो फायनली आता एकदाची आलोत वरती आणि हे बघा पुरा बेकार आहे, लय डेंजर आहे पूर्ण एकदम. आणि हे बघा म्हणजे आपण आता आलोय पोचलोय जवळपास. तिथं वरती बघा ते आंब्याचं एक झाड आहे, तिथं आपल्याला जायचं आहे. आणि इकडनं आता भाज्या शोधत आपण जाऊ आणि तिकडनं सरळ तसं जाऊन मग पुढं बघूया कुठं उतरायचं ते. तर मित्रांनो फायनल आपण ह्या झाडाजवळ पोचलोय, म्हणजे आंब्याच्या झाडाजवळ. हे बघा आणि आपली चिल्लर गँग येते पाठीमागून. आंब्याला वाटतं आंबे आहेत म्हणजे साका आहेत. साका म्हणजे काय तर वरती पिकलेले आंबे. भरपूर यांना माहीत असेल पण तरी सांगतो. तर बघूया, खाली तर काही दिसत नाही वाटतं. तर मित्रांनो आता फायनली आपल्याला दिसलंय, म्हणजे आळवीचे झाड दिसलेले आहेत. ते बघा तिथं समोर दिसतंय ते हे. तर चला जाऊया पटकन मस्त. चला फायनली आलोय आपण. आणि इकडे दिसतंय ना हे पूर्ण पळसण गाव आहे. हा हे खाली दिसतंय हे पूर्ण पळसण गाव आहे. हे बघा हे पूर्ण दिसतंय एकदम पळसण, एकदम झकास. आणि आपण आता आलो इकडं. हे बघा आपली चिल्लर गँग गेले इकडं. तर सगळ्यांना विनंती आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला बघूया आहेत का नाही ते. काय रे पिकलंय का नाही ना रे, पिकलंय का नाही, नाही पिकली काय रे ह्या. हा तर मित्रांनो ना आळवा पक्की मोठली झालाय पण पिकली नाही. हे बघा इकडे याला बोलतात आळवं, कोकणात आळू बोलतात. आणि हे बघा ना किती मोठे मोठे झालेत. म्हणजे विचार करा पिकलेले असे तर काय जबर. हे बघा किती मोठे झालेत. चायला एखाद तरी बघ रे पिकला असेल तर. इथून नेली असती. हा इथून नेली हवी. आम्ही उशिरा आलोय ना आणि कसे बकरा वगैरे चारायला येतात. पडेल हवी. हा एक तरी वर नेदा वरून आपले खुडून आणू. वर पहा ना एखादा वात. पण आपल्याला रानटी भाजी ज्या देहगड्या आहेत ना त्या आता बघूया आपण किती भेटलाय. त्या लव काढतं जरा. तर ह्या बघा एवढ्या भेटल्या आता आपल्याला. ह्या अशा एवढ्याशा भेटल्या. ह्याच्यात तर काहीच होणार नाही, अजून भरपूर पाहिजे. तर चला बघूया अजून. आता इथं आळू भेटले नाही ह्या आळूला, म्हणून आता तिकडचा आळू एक आहे त्याला बघू राहिलेत आहेत की नाही ते. तर मित्रांनो त्या पण आळूला आपल्याला काय आळू भेटले नाही. तर आता आम्ही जरा पुढे जातोय. पुढे अजून एक जांभळाचं झाड आहे, आळूचे झाड आहेत काही छोटे छोटे, त्यांना बघूया. आणि जर समजा नाही भेटले तर मग खाली एक जांभळाचं झाड आहे आश्रमशाळेजवळ, तर तिथं जाऊन बघूया. तशी काही चिरकुट गँग तशी नाराज नाही झाली. करवंद आपल्याला खायला भेटलेत आणि जरा कसं फिरायला पण भेटलं ना, म्हणून काही खुश आहेत एकदम सगळे. तर पुढे जायचं आहे आपल्याला अजून. आणि इकडे हे बघा पळसाचे झाडं वगैरे मस्त आहेत. आणि आता देहगड्या शोधत जायचं आहे. नाही ना काही नाही ना कुठे ते. हा घे होई घे. चला. आणि जंगल भरपूर आहे, म्हणजे झाड्या भरपूर आहेत. सांभाळून चाला रे. तर मित्रांनो हे बघताय हे आहे पळसण गाव पूर्ण. आणि आम्ही आलोय तर हे बघा इथून आलोय. हा हे बघा हे इथं हे काकांचं घर आमच्या तिथं आमचं आहे खाली. हे बघा हे पूर्ण पळसण गाव. हा तर इकडे ना हा डाम आहे. डाम म्हणजे कोकणात त्याला दाड बोलतात ते आहे. पण पाऊस आल्यामुळं म्हणजे मध्येच पाऊस आल्यामुळे नाही तसंच राहिलं. आता हे पेटलं पण नाही, म्हणजे बेकार अवस्था आहे ह्या वेळेस बऱ्याच जणांची. कारण काय आहे मे मध्ये आधीच झाला पाऊस सुरू. आणि इकडे बघा कोणतरी काहीतरी केलेलं आहे, म्हणजे कोयच्या वगैरे किंवा काही ना काहीतरी जे कांद असतात ना त्याची शेती इथं केली असेल. आणि तिकडे पण तेच चालू आहे. आणि इकडे खाली पळसण गाव आणि पुरा खाली दरी आहे बरं का. ही पूर्ण ही जी पूर्ण आहे ना ही दरी आहे पूर्ण. आणि पूर्ण दरीतून खाली असं एकदम उतरायला, म्हणजे हाच डोंगर चढून आम्ही वरती आला. आता हाच डोंगर खाली उतरायचा आहे, पण तो उतरणार आहोत पुढून तिकडनं. आणि इकडनं कोणता गाव आहे रे.
इकडनं कोणता गाव? कांडोळसा ना. तर इकडं मित्रांनो कांडोळसा आहे. हो कांडोळसा आहे. आता आपल्याला एक हत्यार भेटलाय. इळा आहे पण जळलाय र. काय असा का? मग जाऊन दे समोर तो दिला तिथेच ठेवून. बाकीचं इकडून जा, बाकीचं इकडून जा. नाही ना आता एक पण वेगळी जातीचे आहेत हा ना. लांब आहेत का नाही र? वर आहेत ना रे, हात पण आहेत. तर मित्रांनो फायनली ना आपण ना खाली आलोय. म्हणजे खाली म्हणजे डोंगर चढून आता आलोय आश्रमशाळेजवळ. या इथं आश्रमशाळा आहे आणि इकडं आमचा पुरा गाव आहे. आणि इकडं आता आलोय. हे बघा इकडं पूर्ण आता ही बघा शेतीची तयारी सगळी चालू आहे. आणि इकडं वाट आहे. हा बघा इकडं डोंगर पूर्ण इकडनं आलोय आपण. तर आता म्हणजे जवळपास तरी आता पोचलो इथं. म्हणजे खाली चांगल्या जागेत पोचलोय. म्हणजे हळूहळू जाऊ शकतो, काय रे काही प्रॉब्लेम नाही. आणि आता आश्रमशाळेत जायचं आहे आपल्याला. म्हणजे आश्रमशाळेजवळ ना एक जांभूळ आहे, लहान जांभूळ म्हणजे गावठी बरं का. तो आहे तर त्याचे फळं ना पक्के गोड लागतात आणि भारी असतात. जास्त मांस राहत नाही. म्हणजे छोटे फळं असतात पण भारी लागतात. तर ते आता खायला आमचा जायचा विचार आहे. आणि तिकडं बाकीची टीम गेले. आमचे चिल्ड्रन गँग बाकी तिकडं आहे. एक जण तिकडं आहे ग्राउंडमध्ये. हे बघा हे ग्राउंड आहे शाळेचं आमच्या, म्हणजे आश्रमशाळेचं. हे बघा आणि इकडं आहे आश्रमशाळा. आता भारी झालेली आहे. आणि इकडं आहे डोंगर, पूर्ण डोंगराच्या साईडने आहे आश्रमशाळा पूर्ण. आणि मित्रांनो इकडे बघा जांभूळ आहे. लगेच इकडे जाम सुरुवात झाली. ऑलरेडी कोणतरी आहे तिथं, म्हणजे पोरं वगैरे आलेले आहेत. तर बघूया आता. आहेत का नाही रे? आहेत हा. तर मित्रांनो हे बघा एकदम छोटे छोटे आहेत. मोठली पण आहेत हा. असं काय? तुम्ही कधी घालतास? निर्त घालतास? वाईट भरली शेत हा खालच होते असा. तर मित्रांनो हे बघा थोडे थोडे जास्त नव्हते इथं, थोडे विचले. आणि तुम्ही कुणाला किती इचलीस रे दाखव. हा कुणाला 4-5 इचली आधी होते पण मग ते दुसरे मित्र आले त्यांनी घेऊन गेलेत आधीच. तिकडे कप्या अजून आहे. आणि आता तिकडे वाटतं अजून एक दुसरा जांभळा आहे तिकडं, तर तो बघूया अजून. चला. तर मित्रांनो आता ना म्हणजे बरंच फिरून आलो. आणि आता फिरून फिरून ना शेवटी जांभळं पण खाल्ले. आणि जांभळं काही मोठे नव्हते, छोटे छोटे होते. त्यातून थोडे थोडे घेतले आणि घेऊन आलो घरी. म्हणजे घेऊन चाललोय घरी. आणि आता मध्येच थांबलोय. आंब्याच्या म्हणजे साका आहेत त्या खायला. तर त्यामधून आता ना जवळपास हे बघा ह्या एवढ्या भेटल्यात. 3 भेटल्या तर बाकीच्या खाऊ राहिल्यात. आणि आपलं आतापर्यंत काय काय भेटलं दाखवतं. देगडी काही देगडीने ह्या जांभळा आहेत ना. हे काही सागाच्या पानात त्या जांभळा आहेत आणि खाली ह्या देगडी आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे ना आपला आज फिरून झालंय. आणि तुम्हाला दाखवतो काय काय भेटलंय काय काय नाही ते. दाखव रे भाऊ काय काय भेटला ते. हे आठ दाखव. कोडाखी पहा ह्या देहगडे आहेत आणि ह्यात जांभळा आहेत आणि ते खाला आंबे आहेत म्हणजे साका आहेत पिकलेले. ह्या बघा कलर त्याचा. हा तसं एवढा सगळा भेटला आम्हाला. सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा. काय लाईक अरे इकडे पहा ना. लाईक करा काय व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.